रुपाली चाकणकरांनी शहापूर पोलीस स्टेशनला भेट दिली आणि यावेळेस मुख्याध्यापिकेकडून शाळेतील मुलींची आक्षेपार्ह तपासणी प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाचा सविस्तर आढावा घेतलेला. या प्रकरणी आता कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश चाकणकरांनी दिलेले आहेत. या संदर्भात कालच पोक्सो अंतर्गत 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये मुख्याध्यापक असेल, 4 शिक्षिका असतील, एक कर्मचारी महिला आहे आणि विश्वस्त अशा 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. संबंधित शाळेची मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आलेला आहे. शालेय जीवनामध्ये अशा पद्धतीची वागणूक मिळाल्यामुळं पालकांच्या मनामध्ये तर एक धास्ती आहेत, पण विद्यार्थ्यांना सुद्धा ते आता त्यांचा आत्मविश्वास गेल्यासारखं झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं काही कालावधी आपण त्यांना द्यावा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.